बरं ऐका ना, तुम्ही एवढं प्रॅक्टिस करताय, एवढं स्टडी करताय, कशासाठी? IT जॉबसाठी. IT जॉब म्हणलं की चांगलं पॅकेज आलं. चांगलं पॅकेज म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, ITमध्ये जर जॉब लागला तर ॲज अ फ्रेशरला पण 5 ते 10 लाख रुपयापर्यंत पॅकेज भेटतं. पॅकेज म्हणजे पर इयरली असतं ते. तुम्ही बघितलं असाल की ITमध्ये आता सध्या थोडं पॅकेजेसचं थोडंसं एकदा चालू आहे. म्हणजे थोडं ले ऑफ म्हणा किंवा खूप काही गोष्टी ITमध्ये थोडं चालू आहे की यार नाही फायरिंग करताय, ले ऑफ चालू आहे. खूप साऱ्या मोठ्या-मोठ्या कंपनीज काढताय. TCS आता बघितलं तुम्ही एक्झाम्पल. काय झालंय ना, की फ्रेशरचे एक्स्पेक्टेशन वाढलेले आहेत सध्या. मग काय होतंय, आपण जर समजा एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये गेलो आणि आपल्याला सांगितलं की आम्ही तुम्हाला स्टार्टिंगचे 6 मंथ्स, 1 इयर एक 10,000, 15,000 आपलं पेमेंट देऊयात. आपल्याला काय वाटतं, मला तर ITमध्ये जॉब करायचा आहे. मी तर ऐकलेलं आहे, माझ्या फ्रेंडला तर माझ्या 5 लाखाचं, 10 लाखाचं पॅकेज आहे. मग मला का नाही? ॲक्च्युली काय ना, लास्टच्या काही दिवसाखालीच मी एक सेशन केला होता 1 to 1 एका मुलाबरोबर आणि त्याच्याबरोबर असं काय झालं ना, की एक त्याला ऑफर लेटर भेटला. ऑफर लेटर ती जॉइनिंग होती ऑलमोस्ट 15 to 20 डेजमध्ये आणि पॅकेज होतं अराउंड 2 पॉइंट समथिंग म्हणजे पर मंथ अराउंड काहीतरी 14 LP असं काहीतरी होतं. तर काय केलं त्याने ना, त्याला दुसरा एक इंटरव्ह्यूचा कॉल आला होता आणि ॲक्च्युली त्याला काय वाटलं ना, त्याचं पॅकेज थोडं चांगलं होतं. इंटरव्ह्यूचा कॉल आला म्हणून त्यांनी काय केलं, ही ऑफर रिजेक्ट केली. का? फक्त 14 पॅकेज आहे म्हणे, 14 सॅलरी म्हणे पर मंथली आणि ITमध्ये तर जास्त पॅकेज मला भेटू शकतं. त्यांनी काय केलं, दुसरी इंटरव्ह्यू वगैरे सगळा झाला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये तो रिजेक्ट झाला. काय झालं, म्हणजे 14 तुमचं जे म्हणजे 14,000 पर मंथ वाली ती पण गेली आणि जे 3-4 LPA जो इंटरव्ह्यू शेड्यूल झाला होता फक्त तो पण गेला. मग आता काय करायचं? मग आता जॉब शोधतोय, भेटत नाही. काय आहे ना, लकीली तुम्हाला एखाद दुसरा जर इंटरव्ह्यू भेटत असेल, इंटर्नशिप असेल, इंटरव्ह्यू असेल, तुम्हाला जॉब असेल, कुठलाही असू द्या, तुम्ही तो घ्या. रिझन काय आहे ना, IT इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला एकदा जर जॉब भेटला, तुम्हाला 10-15 स्टार्टिंग आहे फक्त हे स्टार्टिंग आहे. तुम्हाला 6 महिन्यामध्ये, एका वर्षामध्ये पण मी त्याचा प्लॅन पण तुम्हाला ॲट द एंडमध्ये सांगतोच. काय होतं ना, आपल्याकडे एक्सपिरियन्स नसतो. आपण मिडल कॉलेजेसमधून आपण काय Tier 1, Tier 2 मध्ये करत नाही. Tier 3 मध्ये आपण इंजिनिअरिंग करतो. ग्रॅज्युएशन साधारण कॉलेजमध्ये करतो. कोणाचं बॅकग्राऊंड तर म्हणजे जिल्हा परिषद वगैरे ह्या ZPच्या स्कूलमधून येतात. तर तुम्ही ऐकताय ना, ते ठीक आहे. ITमध्ये तेवढं पॅकेज आहे. लाखो, करोडो पॅकेज तुम्हाला भेटतं. पण ते कधी तुमचा एक्सपिरियन्स, तुमचे स्किल वाढल्यानंतर कोणत्या कंपनीज देतात, कोणत्या प्रोजेक्ट वाढतात यावरती डिपेंड आहे. स्टार्टिंगला तुम्ही अशी अपेक्षा ठेवू नका की तुम्हाला 10-15 LPA पॅकेज भेटेल. जिथून पण तुम्हाला स्टार्टअपमध्ये पण भेटेल. तुम्हाला 10,000 पासून जर अरे काही जणांना 10,000 पण नाहीये. काही जण फ्रीमध्ये करताय 6-6 महिने एक्सपिरियन्स भेटण्यासाठी. मग तुम्ही असं का करताय? तुम्हाला जर एखादी अपॉर्च्युनिटी भेटत असेल तर घ्या. 6 मंथ्स, 1 इयर तिथे करा. आता मला सांगा, जर तुमच्याकडे एखादी ऑफर लेटर आली, तिथे तुम्हाला 10 ते 15,000 रुपये पर मंथली आहे, घ्या. नेक्स्ट प्लॅन मी तुम्हाला आता सांगतो. काय करायचं आहे? जो पण तुम्हाला टास्क दिला आहे तो 100% करायचा आहे. जो पण कोणतीही अपॉर्च्युनिटी आली, मी करतो. टाईम टू टाईम डिलिव्हर करा. एकदम व्यवस्थित जिथे पण तुम्ही जॉब करताय तिथे मॅनेजरचा एकदम विश्वास तुम्ही हे करा. कारण काय स्टार्टिंगला लर्निंग आहे. तुम्हाला जॉब सोडून पण तुम्हाला पर्सनल पण लर्निंग करायचं आहे. सर्टिफिकेशन करायचं आहे. LinkedInवरती पण टाकायचं आहे. रिझ्युमे व्यवस्थित अपलोड करायचा आहे. स्विच केल्यानंतर जर तुमच्याकडे चांगला प्रोजेक्ट, चांगला व्यवस्थित एक्सपिरियन्स, चांगला कॉन्फिडन्स असेल तुम्हाला, काय ना की असं नाही दाखवायचं म्हटलं HRचा कॉल आला किंवा काय आला की हां ठीक आहे मी जॉईन करतो किंवा मी ठीक आहे जॉईन करते. मला जे पण काम असेल तुम्ही तेच काम देऊ शकता. कॉन्फिडंट राहायचं. जो स्किल आहे, मला जो पण काही स्किल भेटेल विदिन अ टाईमलाईन, विदिन डेडलाईन आय विल डिलिव्हर. डायरेक्टली टोटल कॉन्फिडंट. एखादा नाही आला तर ठीक आहे. एखाद्याबरोबर तुमचं नाही व्यवस्थित झालं पॅकेजमुळे किंवा तुमच्या कॉन्फिडन्समुळे किंवा स्किलमुळे किंवा काय, ठीक आहे चालेल. पण तुमचा कॉन्फिडन्स महत्त्वाचा. तुमच्याकडे जर स्किल, एक्सपिरियन्स असेल ना, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. तुमच्याकडे जर कॉन्फिडन्स असेल ना, तुम्ही एखादं काम पण चांगलं करू शकता, एखादा टास्क ऑन टाईम करू शकता, तुम्हाला पॅकेज पण चांगलं शकतो. स्टार्टिंग आहे ITमध्ये 15-10 म्हणजे पर मंथली हे पॅकेज आहे. हे म्हणजे एक स्टार्टिंग आहे. बरं जर तुम्हाला एक्सपिरियन्स आणि जर तुम्हाला चांगलं कॉन्फिडंट आला, तुम्ही चांगलं काम करू शकला आणि अपस्किलिंग जर तुम्ही करत राहिला ना, अनबीटेबल पॅकेज आहे. म्हणजे मी माझं बी सांगू शकतो की मी स्वतः पण मला 14,400 मला पर मंथ मला भेटायचं असते. मला फक्त 9 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. मला म्हणजे चांगलं पॅकेज आहे. आता डायरेक्टली मी कुठल्या पॅकेजेस म्हणजे डायरेक्टली नंबर नाही सांगू शकत, डिस्क्लोज नाही करू शकत. बट 100% पण हाईक भेटलेली आहे. 15,000चे 30,000 पण झाले, 30चे 60 पण झाले. असं पण होत असतं. सो IT इंडस्ट्रीमध्ये एक्सपिरियन्स, कॉन्फिडन्स आणि तुम्ही काय करताय, काय डिलिव्हर देताय हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे.
तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचं सर्टिफिकेशन करत राहा, तुमचे जे टास्क दिलेले आहेत ते टास्क करत राहा. एंट्री लेवलला पॅकेजचं बघू नका, एक्सपिरियन्सकडे बघा. सगळं झाल्यानंतर तुम्हाला जे पण काही सर्टिफिकेशन असेल, गिट असेल, तुम्हाला जे काही प्रोजेक्ट असेल ते प्रोजेक्ट कलेक्ट करा. डोमेनचं नॉलेज घ्या. ज्या पण कंपनीमध्ये येतात त्या कंपनीमध्ये 100% द्या. स्वतःचं काम आहे म्हणून लर्न करा. इनिशियल लेवलला या गोष्टी जर तुम्ही केल्या ना, 15 चे 1 लाख व्हायला काहीच म्हणजे वेळ नाही लागणार आणि इझिली होऊन जातं. IT मध्ये तुम्ही बघितलं असाल इझिली होऊन जातं. बट ॲक्सेप्ट करा, ऑफर ॲक्सेप्ट करा. इंटर्नशिपची फ्री असेल ते पण करा. 5, 10, 15, 20 हजार रुपये असेल ॲक्सेप्ट करा मित्रांनो. फक्त तुम्हाला एक्सपिरियन्स येणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये अजून पण मला थोडंसं सांगायचं आहे की आपण टॉपमेटवरती आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्यामध्ये फ्रीलान्सिंग म्हणतोय, ग्रुप डिस्कशन असेल, तुमचं 1-to-1 सेशन असेल, करिअर गायडन्स असेल, या रिलेटेड खूप मिनिमल चार्जेस घेतो आपण. बट सध्या आपण 50% डिस्काउंट दिलेला आहे त्यावरती. आणि जर ओव्हरऑल तुम्हाला जर एक पॅकेज पाहिजे असेल त्यावरती पण 50% मी डिस्काउंट दिलेलं आहे. तुम्ही ते डायरेक्टली जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही चेक करू शकता. मिनिमल म्हणजे आपण एक नाश्ता वगैरे करून तेवढ्या पैशामध्ये तुम्ही डायरेक्टली करिअर गायडन्स वगैरे सगळं करू शकता. ओके, सो येस, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हेच आहे की कुठलाही जॉब असू द्या, पॅकेजला बघू नका सध्या, जॉब ॲक्सेप्ट करा. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके, तुमच्या फ्रेंड बरोबर पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पॉडकास्ट आणि व्हिडिओ मी तुमच्यासाठी असेच व्हॅल्युएबल घेऊन येत असतो. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.